यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी पुणे ग्रामीण मधनं आहे। रस्त्यांअभावी आजारी पडलेल्या आजारी महिलेला पाठीवर उचलून नेण्याची वेळ आलेली आहे। आदिवासी पाड्यावर रस्ता नसल्यानं आजारी महिलेला तब्बल 5 किलोमीटर पाठीवर उचलून दवाखान्यात नेण्यात आलंय। पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम भागातलं हे विदारक चित्र समोर आलंय। आदिवासी पाड्यांना रस्ता देण्याची मागणी आता जोर धरतीये। आपण बघतोय पुणे ग्रामीण मधलं पुणे जिल्ह्यातल्या दुर्गम भागातलं हे दृश्य आहे। आदिवासी पाड्यावरचं हे दृश्य आहे। रस्ता नाही आहे आणि त्यामुळे आदिवासी पाड्यातील एका महिलेला आजारी महिलेला 5 किलोमीटर पर्यंत पाठीवरून नेण्याची वेळ आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय ग्रामीण भागातलं ग्रामीण महाराष्ट्राचं वास्तव काय आहे या दृश्यांवरून आपल्याला लक्षात येईल। एकीकडे शहरांमध्ये चकचकाट आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होतोय, मात्र ग्रामीण महाराष्ट्र खेडीपाडी तांडे वस्ते हे कधी रस्त्यांनी जोडले जाणार हा प्रश्न या दृश्यातून आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही। कारण पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या दुर्गम भागामध्ये सुद्धा रस्ता नाही आणि त्यामुळे का आदिवासी महिलेला पाठीवर आजारी असलेल्या आदिवासी महिलेला पाठीवर घेऊन जवळपास 5 किलोमीटरची पायपीट करावी लागलेली आहे। आणि त्यामुळे या वाड्या वस्त्यांना या खेड्यापाड्यांना कधी रस्ता होणार हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। वयोवृद्ध असतील, आजारी असतील, लहान मुलं असतील, महिला असतील, गरोदर महिला असतील, या सगळ्यांचीच रस्ता नसल्यामुळे मोठी अडचण झालेली आहे आणि त्याच हे विदारक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।